मराठी बोलना अनिवार्य किया रिक्शा चालकों को, तुम्हारा क्या ये गलत है जो भी हो रहा है, और क्या है। गलत हो रहा है? हाँ, मराठी कहाँ से सीखेगा, यूपी का आदमी कहाँ से सीखेगा मराठी। 3 महीने डेडलाइन दिए ना आरटीओ ने, अब 3 महीना डेडलाइन दी है, जो सीखेगा वो सीखेगा, बाकी घर चले जाएंगे तो जो आपने भी है। सीखने को ट्राई नहीं किया नहीं क्लासेस में? नहीं तो आप नहीं सीखोगे? नहीं, तो आपका घर जाएंगे। पुराना लाइसेंस रद्द हो जाएगा, लाइसेंस कोई बात नहीं, घर चले जाएंगे। सीधा रिटर्न कर जाओगे, घर चले जाओगे, हाँ, लेकिन मराठी नहीं बोलोगे? नहीं क्यों? नहीं बोलेंगे बस। लेकिन ऐसा क्यों, प्रॉब्लम क्या है मराठी से? इंडिया के ये नाम भी इंडिया से बाहर के थोड़ी हैं। लेकिन महाराष्ट्र में रहते हो, मुंबई में रहना, तो मराठी तो आने पड़ेगी ना। नहीं, ऐसे थोड़ी है। अगर इंडिया का आदमी भी तो बाहर रहता है, वो भी ये बोले इंग्लिश बोलो, तो फिर क्या होगा, फिर वहाँ पे जाके इंग्लिश बोलेंगे वो लोग, लेकिन अगर मुंबई में मराठी बोलना तो प्रॉब्लम क्या? बोलेंगे छोड़ो छोड़ो। नहीं, कुर्ला परिसरातील काही रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधणार आहोत. दादा, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून राहता? मी ये कुर्ल्याला राहतो, मी यूपीचा आहे, माझं गाव यूपी आहे. हां, माझं नाव रज्जाबाली आहे. ओके. 15 तारखेची डेडलाईन आहे, तुम्ही मराठी शिकलात का आतापर्यंत? मला मराठी आतोच भाऊ. हा, येते 15 वर्ष झाले मुंबईमध्ये. हां, मला मराठी आतोच. 15 वर्षापासून मराठी बोलता. हो हो. आता क्लासेस घेतले गेले तेव्हा तुम्ही क्लासला गेला होता का मराठी? क्लासला नाही गेलो, आरटीओला चाललो मी क्लासला. हो. 3 दिवसाची डेडलाईन आहे. 15 तारखेच्या आत जर तुम्ही मराठीचं ते फॉर्म भरला नाही, तर मराठी येणं अनिवार्याचं, तुम्हाला जर प्रमाणपत्र नाही मिळालं. आपलं मराठी फॉर्म मी आरटीओमध्ये भरले आहेत. हां, माझं सर्टिफिकेट 16 तारीखचं भेटणार. हो, सर्टिफिकेट 16. तुम्ही महाराष्ट्रात मराठी बोलता. हो हो, मराठी बोलतो मी. तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आला? सोनू जायसवाल, यूपी. बरं, मराठी शिकलात आतापर्यंत? हा, मराठी येते आपल्याला, पण शिकायला चाललोय आम्ही. हे आपला हे पाईपलाईन आहे ना, तिकडे नाव टाकलेलं, हा शिकवतो तिकडे. हा 2 दिन गेले, 2 वेळ गेले. जुजबी मराठी येते तुम्हाला बोलता की ग्राहकांशी व्यवहारी इतकी मराठी येते? येते मराठी येते. आणि मला आता इथून दादरला जायचं. दादरला जाणार ना, तुम्ही आम्ही पण जाणार, घेऊन जाणार दादरला. परीक्षा जाणार नाही दादरला, साईनपर्यंत सोडणार आहे तुम्हाला. ट्रॅफिक असेल तर किती वेळ लागेल, किंवा मग जर ट्रॅफिक नसेल? ट्रॅफिक असेल तर वेळ लागेल, नसेल तर लवकर सोडणार आहे आपण. म्हणजे बरेपैकी मराठी तुम्हाला येते. नक्की इथून पुढे सुद्धा महाराष्ट्रातील जे सर्व नागरिक आहेत त्यांच्याशी मराठीत बोलणार तुम्ही? बोलणार नक्कीच. मराठी बोलायलाच पाहिजे. तर आपण आणखी काही या ठिकाणी बोलूयात. मित्रा, कुठून आलं, तुझं नाव काय? माझं नाव सुमित अंबादास गजरे, वाशीनागा चेंबूरमध्ये राहतो. अच्छा, बरं. मराठी सध्या 15 तारखेपर्यंत अनिवार्य आहे, मराठी बोलता आलं नाही, परवाने रद्द होणार आहेत, कसं बघतोस तू याकडे? बरोबर आहे, चांगलं आहे. महाराष्ट्रामध्ये राहायचं तर मराठी आली पाहिजे ना दादा, थोडीफार तर आली पाहिजे, समजलं पाहिजे. आपण रिक्षा चालवतोय, आपल्याला पॅसेंजर काय बोलतोय काय नाही बोलत आपल्याला कळलं पाहिजे. आपण यूपीहून येणार, आपल्याला मराठी येणार नाही, पॅसेंजर मराठी माणसं येणार, ते बोलणार, त्यांना पण समजलं पाहिजे ना की मराठी आली पाहिजे. म्हणून सर्वच जे अमराठी लोक आहेत त्यांनी मराठी बोलली पाहिजे, या म्हणजे मताशी सहमत आहेस तू? हां, आलीच पाहिजे मराठी. महाराष्ट्रामध्ये राहायचं तर मराठी आली पाहिजे, नाही आली तरी पण समजलं तर पाहिजे माणूस काय बोलतो मराठीमध्ये. काही जे अमराठी रिक्षा चालक आहेत ना, त्यांच्या माध्यमातून असं बोललं जात आहे की ते मराठी शिकणार नाहीत, आणि त्यांनी जर या ठिकाणी रिक्षा चालवली नाही तर कुठेतरी महाराष्ट्राचं नुकसान होईल, किंवा महाराष्ट्रामध्ये मराठी माणसं तो व्यवसाय करू शकणार नाही. यावर तुला काय वाटतं? नाही नाही नाही, असं काय नाही, असं काय नाही, हे चुकीचं आहे. असं काय नाही, मराठी माणसं करू शकतात, करू शकतात, सगळं करू शकतात. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसं सगळं करू शकतात. चाचा, तुम्ही किती वर्षापासून कुर्ल्यात राहता? तुमचं नाव काय? मी सांताक्रूजमध्ये राहतात. माझं नाव शहजाद खान आहे. हां, 15 तारखेपर्यंत मराठी बोलता येणं आलंच पाहिजे, जुजबी मराठी, नाही तर परवाने रद्द होणार आहे, माहिती आहे ना? माहीत आहे हो. पण महाराष्ट्राचं काय विषय? ते महाराष्ट्रामध्येच आहे, मी महाराष्ट्र मराठ्यान आहे, तर त्यांचा काय विषय? मराठी येतं म्हणजे? हां, महाराष्ट्रानेच आहे ना, मी बीड गावाचं आहे मी. हां, पण जे अमराठी लोक आहेत ना, काही अमराठी, त्यांचं म्हणणं आहे की जर आम्ही मराठी, म्हणजे आम्ही इथे रिक्षा चालवली नाही तर मराठी माणसं या व्यवसायात पुढे येऊ शकणार नाही. तुम्हाला काय वाटतं? बरोबर येऊ शकतो. आणि काही रिक्षा चालक मराठी बोलण्यास नकार करतात थेट, की आम्ही मराठी बोलणारच नाही. यावर त्यांना बोलावंच लागेल. महाराष्ट्रामध्ये आहे तर त्यांना मराठी बोलावंच लागेल. हां, बरोबर, हे निश्चय आहे. बरोबर, बिलकुल रद्द झाला पाहिजे. येतो समजतो मी. काय काय मराठी शिकला आतापर्यंत? मला कुठे जायचे मला माहित आहे, हे तर सगळे माहित आहे. अच्छा, तुम्ही परीक्षा दिली का? हां, परीक्षा दिले मी. पास झाले? हां, पास झाले. परवाना मिळाला तुम्हाला? का बा नाही, 17 तारीखला बोलले. सर्व
हम्म. मराठी बोलणार तुम्ही पुढे हा येतो ना समजतो मी. काय बोलत मराठीच आहेत का तुम्ही? मराठीच आहे बाई मुंबईकर बोला मुंबईकर आहे. हां बरं रिक्षा चालकांना मराठी अनिवार्य आहे कसं बघताय? आता याच्यात आपण या विषयात आपण काय बोलू शकत नाही कारण की मोठी मोठी पार्टी पाठीमागे लागली आहे आपण काय बोलू शकत नाही चला मराठी येत नाही मला मराठी बोलायला येतं मला मराठी नाही मी. बरं 15 तारखेची डेडलाईन आहे हो. रिक्षा चालकांसाठी. शिकलात तुम्ही मराठी आतापर्यंत क्लासेसला गेलेला? क्लासला गेले नाही मी गावात आलो मी 2 दिवस झाला आता. बरं मग क्लासेसला जाणार की नाही आता? आता मला मराठी बोलायला येतं ना. येतं. हो परवाने राहिला होता. परवाना भेटणार का तुम्हाला? परवाना कधी भेटणार आहे? काय मत बघतो मी. बोलणार मराठी. हो मराठी बोलते मला बोलायला येतं मला. हो तुमचं नाव काय? तुम्ही कुठून राहता? अमोल भीमराव गायकवाड नेहरू नगर गायकवाड. हां गायकवाड मराठी आहे का? मराठी अच्छा. अहो, मराठी लोकांसाठी आता 15 तारखेची डेडलाईन आहे कसं बघताय? चांगले आहे ज्यांना नाही येणार मार्ग त्यांचे परवाने रद्द आहेत. हां चांगले आहे झाले पाहिजे का रद्द? हां परवाने रद्द झाले पाहिजे का मराठी लोकांचे? झाले पाहिजे ना तुम्ही कसं बघताय दादा ग्राहक म्हणून? नाही मी ग्राहक म्हणून बाबा बोलतोय तुम्ही जे बोलता बाबा बोलताय ज्यांना मराठी येत नाही त्यांचे परवाने झालं पाहिजे परवाने रद्द झाले पाहिजे. नेमानं झालं पाहिजे 3 दिवसच बाकी राहिले. मग त्यांना शिकायला पाहिजे ना शिकले पाहिजे ना. शिकले पाहिजे ना त्या गव्हर्नमेंट तुम्हाला एवढं मुद्दा दिली होती ना शिका ना महाराष्ट्रामध्ये राहता तर महाराष्ट्र कमवता महाराष्ट्रामध्ये शिका ना मराठी बरोबर. पण तरी काही लोक बोलतात आम्ही मराठी बोलणार नाही. मग आता नाही म्हणतात गव्हर्नमेंट काय तर काढून काढल ना काढून हां काढल ना काढच पाहिजे परवाने रद्द. रद्द झाले पाहिजे बरोबर आहे बोला नाव काय तुझं? मला नाव पिंटू यादव आहे पिंटू यादव. कुठून आलास तू? मी चेंबूर कॉलनी पोस्ट हा मध्ये राहतो एक्झाम दिली का? परीक्षा हा, दिली? दिली ना बाबा कुठे दिली? दिली 25 तारीख को हा? 25 अच्छा. बरोबर. काय आता परवाने रद्द होणार जर 15 तारखेपर्यंत मराठी कोणाला आली नाही तर मराठी लोक? बोला ना चालेल हा बोला ना बाबा कुठून तुमचं नाव काय? तुम्ही कुठे राहता? मी गणेश चंदू सोनवणे आम्ही इथं राहतो कुर्ला पाईपलाईनला अच्छा. टकरप्पाच्या तिकडे. बरं, मराठी शिकलात का तुम्ही आता? अहो मी महाराष्ट्रानंच आहे हो या ठिकाणी रिक्षा चालक आहेत. तुमचं नाव काय? तुम्ही कुठून आलात? झारखंड से आऊँ झारखंड से. नाव काय तुम्हाला? शशि कुमार गुप्ता. मराठी आता तुमको? नहीं पूरा नहीं आता है थोड़ा थोड़ा आता है. एग्जाम दिया. मराठी बोलना अनिवार्य किया रिक्शा चालकों को. तुम्हारा क्या मत है इस पे? ये गलत है जो भी हो रहा है और क्या है. गलत हो रहा है. हाँ मराठी कहाँ से सीखेगा यूपी का आदमी कहाँ से सीखेगा मराठी. 3 महीने डेडलाइन दी है ना आरटीओ ने. अब 3 महीना डेडलाइन दी है जो सीखेगा वो सीखेगा बाकी घर चले जाएंगे जो भी है. सीखने को ट्राई नहीं किया नहीं classes में? नहीं तो आप नहीं सीखोगे. नहीं तो आपका घर जाएंगे. परवाना लाइसेंस रद्द हो जाएगा. लाइसेंस कोई बात नहीं घर चले जाएंगे. सीधा रिटर्न कर जाओगे, घर चले जाओगे आप. हाँ लेकिन मराठी नहीं बोलोगे. नहीं क्यों? नहीं बोलेंगे बस. लेकिन ऐसा क्यों? प्रॉब्लम क्या है मराठी से? इंडिया के ये नाम भी इंडिया से बाहर के थोड़ी हैं. लेकिन महाराष्ट्र में रहते हो, मुंबई में रहना तो मराठी तो आनी पड़ेगी ना. नहीं ऐसे थोड़ी है. अगर इंडिया का आदमी भी तो बाहर रहता है वो भी ये बोले इंग्लिश बोलो तो फिर क्या होगा. फिर वहाँ पे जाके इंग्लिश बोलेंगे वो लोग, लेकिन अगर मुंबई में मराठी बोलना तो प्रॉब्लम क्या? बोलेंगे छोड़ो छोड़ो नहीं. या ठिकाणी काही सामान्य नागरिक आपल्यासोबत आहेत. सर आपण रिक्षाने प्रवास करताय, मात्र 15 तारखेची डेडलाईन दिलेली आहे. रिक्षा चालकांना जर मराठी आलं नाही परवाने रद्द होणार आहे. कसं बघता तुम्ही? नाही नाही हे तर झालंच पाहिजे कारण इथं प्रांतीयांचा एवढा स्तोम माजलेला आहे आणि खास करून रिक्षावाल्यांचं. पहिली गोष्ट म्हणजे ते रिक्षावाले रिफ्यूजच करतात. ती माझी महत्त्वाची कंप्लेंट आहे. कुठे जायचं असेल तर ते लगेच सांगतात नाही आम्ही नाही जाणार. म्हणजे जवळचं भाडं असेल तर ते लोक सरळ नकार देतात आणि ह्याला म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना किती त्रास होत असेल याचा आता लोकांनी विचार करायला पाहिजे. परंतु शासन आता जे काय म्हणजे आता चालू केलं आहे निर्णय घेतला आहे तो मराठी भाषेचा आहे तो चांगला निर्णय आहे. परंतु त्यांनी हा पण निर्णय घ्यायला पाहिजे की हा जो मी जे मागाशी सांगितलं की ज्येष्ठ नागरिक किंवा शाळेत जाणारी मुलं यांना जिथं जायचं असेल तिथं त्यांनी सोडलं पाहिजे. समोर आपण त्याला विचारूयात. मित्रा तुझं नाव काय? मराठी येते का तुला? मराठी नहीं मालूम है ना मेरा. नहीं. बरं, शिकणार का? ट्राय किया पढ़ने के लिए मराठी? हाँ ट्राई किया हूँ. कहाँ पे क्लासेस लिए? क्लास आरटीओ में लिया हूँ. कितने दिन गए लेक्चर को? लगभग लगता है 15 दिन किए हैं और 15 अब तक मराठी नहीं सीखी अपने? नहीं सीख नहीं पाए हूँ बढ़िया से. तो कब तक सीखोगे फिर? अब देखता हूँ कब तक सीखूंगा से 15-20 दिन 1 महीना और जितना दिन लगे. महीना चाहिए. हाँ 15 तारीख तक डेडलाइन है, उसके बाद तो आपको लाइसेंस कैंसिल कर देंगे लाइसेंस आपका 15 तारीख के बाद. और तो क्या करेंगे फिर को रिटर्न घर न जाऊंगा और क्या. घर चले जाओगे. हाँ लेकिन मराठी नहीं बोलोगे. जानबे नहीं कर रहे हैं तो किसे होगा.
मराठी सीखने का आपकी इच्छा है या नहीं है? सीखने का इच्छा है मगर सीख नहीं पा रहे ना, बोलने के लिए मतलब नहीं आ पा रहा है। नहीं, समझ में हल्का फुल्का आता है मगर फिर भी बोल नाही पाता हूँ। काका आता कसं बघता या उदाहरणाकडे तुम्ही, म्हणजे त्याला मराठी बोल खरं म्हटलं तर हे परप्रांतीयाचं मगाशी बोललो असतो माजलेलं आहे. मग मराठी माणसांनी आपल्या उद्योगधंद्यामध्ये या धंद्यामध्ये काय म्हणा प्रवेश केला पाहिजे आणि आपलं मराठी भाषा आपली जागृत ठेवायला पाहिजे. मी सुद्धा एक शिवसैनिक आहे आणि त्या हिशोबाने खरं म्हटलं तर मराठीचा आग्रह धरलाच पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतो त्याचा अभिमान आपल्याला पाहिजेच, कारण आपण मराठी आपली मराठी मातृभाषा आहे, भाषा आहे, तिच्यावर आपलं सगळ्यांचं प्रेम असायलाच पाहिजे. आणि खास करून परप्रांतीय लोक येतात त्यांना पण त्यांची जाणीव असायला पाहिजे की बाबा आपण दुसऱ्या प्रांतात जाऊन पैसे कमवतोय, मग आपल्याला तिकडली भाषा शिकायला पाहिजे हे त्यांना कळलं पाहिजे ना. आणि माझी महत्त्वाची सूचना जी तुम्ही मगाशी सांगितली की प्रत्येक पॅसेंजरला म्हणजे रिक्षा ड्रायव्हरांनी ज्येष्ठ नागरिक असो, शाळेत जाणारी मुलं असो, त्यांना नकार दिला नाही पाहिजे. त्यांना योग्य स्थळी त्यांना म्हणजे जिथं जायचं असेल तिकडे त्यांना सोडायलाच पाहिजे आणि प्रत्येकालाच करायला पाहिजे. मी तो म्हणतो रिक्षा चालकाशी सुद्धा बोलूया. ताई, आपका नाम क्या है और कहाँ से? सुनील कुमार केसरवानी. मराठी शिकलात का? थोड़ा थोड़ा. हाँ क्लासेस गए ते, क्लासेस चालू आहेत, क्लासेस मराठी दिले जात आहे. हाँ गए थे 2 दिन. किती वेळा गेलात क्लासला? 3 दिन 3 दिवस. 3 दिवस गेला. काय काय शिकला मग 3 दिवसात? थोड़ा कुठे बसणार, चेंबूर जाणार, बसा तुम्ही, यही सब बताए थे. इकडे तिकडे ये सब बताए. मला दादरला जायचंय, कसं नेणार? तो मैं सायन तक छोड़ूंगा, उसके आगे आप टैक्सी लेना है आपको. हे हिंदीमध्ये झालं. हाँ हिंदी पूरे मतलब मी आपको सायन तक छोड़तो, वहाँ से आपको फिर मी टैक्सी तुमको दिलाते थे. तुम्ही एक्झाम दिली का, परीक्षा दिली का, या संदर्भातली परीक्षा घेतली जाते? हाँ थोड़ा बहुत दिया हूँ, लिखा हूँ. लिखने वाला नहीं, खाली बोलने वाला है, लिखने वाला नहीं, कोई था ही नहीं. अगर 15 तारीख तक ये सब नॉर्मल मराठी नहीं आया तो आपका लाइसेंस कैंसिल हो सकता है. नहीं है तो नहीं बोला गया है, अब बोलने की बात है. तो तुमचं नाव काय? नाव कमर अब्बास कमर अब्बास. बस. हाँ तुम्ही मराठी शिकलात का? मराठी बोलायला आली पाहिजे. थोड़ा थोड़ा सीख रहे हैं. हाँ सीख रहे हैं थोड़ा. किती वर्षापासून मुंबईत राहत आहे? मुंबई हो गया थी सन 80 से. 80 वर्ष झाली. हाँ 80. कितना साल हो गया मराठी में? हाँ 80. मुंबई में कितना साल? 80 साल हो गया. 80 साल. 80 वर्षापासून तुम्ही मुंबईत राहताय. हाँ तभी मराठी येत नाही? आला ना. मराठी शिकूसं वाटलं ना कधी? मराठी बोलूसं वाटलं ना? मैंने थोड़ा थोड़ा सीखते हैं, सीख रहा है थोड़ा थोड़ा. पॅसेंजर मराठीत बोलतात तुमच्याशी? हाँ से समझ में आ जाता है. बोललेलं मी बोलतो ते कळतं तुम्हाला? हाँ कर ले, बोलने का आता है थोड़ा थोड़ा. तुम कब सीखोगे बोलने को मराठी? अरे अभी तो सीख रहे हैं थोड़ा, जब से आया है तो क्या करोगे अभी. कितना दिन लगेगा आपको मराठी सीखने में, आप बताइए. अरे थोड़ा वही लेफ्ट राइट का वही ये सब है, ये सब किधर जाना है अब, इकडे तिकडे यही सब. हाँ वही सब अब. ट्रॅफिक असेल तर हाँ सब वेळ लागेल. हाँ. शिकोगे मराठी मतलब? हाँ सीखेंगे यार, रोजी रोटी है तो सीखना पड़ेगा ना बाबू. तुमचं नाव काय? तुम्ही कुठे राहता? माझं नाव मुबीन अली शेख आहे. मी इथं कुर्ल्यालाच राहतो जन्मापासूनच. बरं, 15 तारखेची डेडलाईन आहे, मराठी नाही बोललं तर परवाने रद्द होणार आहे. आता ते काय कन्फर्म झालेलं नाही आहेत. आता बघूया, आता 15 तारखेला येऊ द्या, मग आपल्याला कळवू मतलब काय ते होणार की नाही होणार. तुम्ही परीक्षा दिली का? RTO मध्ये जाऊन त्या क्लासेसला बसलात का? माझं कसं आहे बघा, जर परीक्षेची काही गरज असेल तर मी देणार, मला काही टेन्शन नाही आहेत. हां मला मराठी येतं म्हणून तुम्ही परीक्षा नाही दिली? हो. अजून म्हणजे काय कॉल वगैरे काय असं काय आलंच नाही आम्हाला, मग कशाला जायचं विनाकारण आपलं. ऐका ना, एक विषय असा आहे, काही अमराठी लोकांकडनं असं सांगितलं जातं आहे की आम्ही मराठी बोलणार नाही, आणि जर आम्ही इकडनं गेलो बाहेर तर मराठी जी लोक आहेत हे या व्यवसायामध्ये येऊ शकणार नाही. काय वाटतं? तसं नाही आहे. नाही, चुकीचं आहे. जिथे राहतात तुम्ही तिकडची भाषा आणि सगळं ते मला त्याचं म्हणजे जे काय कायदे कानून आहे त्याला हे करावंच लागेल, तुम्हाला फॉलोअप करावं लागेल. म्हणजे महाराष्ट्रात राहता तर मराठी बोलावंच लागेल. बिलकुल 100% बोलावंच लागेल. जसे दुबईला जातात, गल्फला जातात, कसे ते लोक परप्रांतीय अरबी वगैरे शिकतात, बोलतात, अरबी पण बोलतात. आणि इथे UK ला जातात बरे पंजाबी लोक, मग तिथे इंग्रजी बोलतात. मग तसे आपलं मराठी आहेत, महाराष्ट्रात मराठीत पण बोलायला पाहिजे ना. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, एकदम झालंच पाहिजे तसं. तर नक्कीच आपण पाहिलं या संपूर्ण कुर्ला परिसरामध्ये शेअरिंग रिक्षा असतील किंवा मग मीटरवाल्या रिक्षा चालतात,
मात्र काही मराठी रिक्षा चालक आहेत तर काही अमराठी रिक्षा चालक आहेत ज्यांनी मराठी शिकली आहे, जुजबी मराठी त्यांना बोलता येते आहे, व्यावहारिक मराठी बोलता येते. मात्र काही रिक्षा चालक असे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले की ज्यांना मराठी बोलता येत नाही आहे. त्यामुळे अशा ज्या अमराठी वाहन चालक आहेत त्यांच्यासाठी काय कारवाई केली जाणार, आणि यासोबतच एक महत्त्वाचं म्हणजे काही रिक्षाचालक असे सुद्धा आहेत की ते थेट मराठी बोलण्यापासून नकार देत आहेत, त्यांना मराठी बोलायचं नाही असे प्रतिक्रिया त्यांच्या माध्यमातून देण्यात येते. त्यामुळे आता येत्या 15 तारखेला परिवहन विभागाच्या माध्यमातून या सर्व रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांवरती कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे बघणं फार महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई.